सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण ह्या कोकणात ह्या कोकणात ह्या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण दोन मिनिटं ऐका जा काय माहिता हे जे गजर आहे हा कैलासवासी काशीराम परब बुवा तुम्ही आठवण बऱ्याच बुवांची करून दिली आज पंचरत्नांची आठवण करून देणं ही काळाची गरज आहे पण कैलासवासी काशीराम परब बुवा आणि आमचा एकच वाडीत एकच घर म्हणजे बाजूबाजू समाजाला त्याच्यामुळे किती काय असला तरी आज त्यांचा आशीर्वाद हे त्यांनी कायम पाठीशी देऊन गेलेले आज 12-12-12 ही मृत्यूची डेट येणं या खाऊचा काम नाही कारण ती असलेली भजनाची पुण्य म्हणून त्या इल्ल्याला बरोबर आहे ना म्हणून आज हे गजर आहे आज कोणत्याही गणपती इल्याच्या नंतर प्रत्येकाच्या स्टेटसवर गायलो जातात बरोबर आहे ना महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात महाड चिपळूण संगमेश्वर पुढे लांजा राजापूर अकोली खेड गुहागर रत्नागिरी जिल्ह्यावर गणेश पूजिती लक्ष वेदिती गणेश पूजिती लक्ष वेदिती शक्ती तुराणातून गणेश पूजिती लक्ष वेदिती शक्ती तुराणातून तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शना मला धावरे आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती लुकमुक बघतोय चांगला ही झालं का खरं सुंदर आज गजर सादरीकरण तुम्ही केलेलं आहे आणि आज वयोमानाच्या आहे ना खरं सुंदर अभ्यास आणि सुंदर भजन आज आमच्यासारख्या कलाकारांना तुम्ही घेतास या खरं मोठी गोष्ट कारण जे खरं आहे चांगलं आहे त्याचं चांगला कारण सुंदर भुवांचं भजन आहे सुंदर गजर बतावणी तर आपलातून बरोबर आहे की नाही कारण पण माका वाईज काय काय बोललो होतो वाईज येऊ देते का मग सांगते कारण आई बाबांचा सांगले मी सांगले काय 9 महिने अरे 9 महिने भारी जे सांगले ह्याला 9 महिने वेगळे पकडले म्हणजे किती पोहोचलेलो आतो बघा 9 महिने मी काय सांगलं एका बारी कंटिन्यू असं नाही हो माका सांगता 9 महिने तू ते वेगळे सांगलं बरोबर आहे की नाही कारण डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते त्याला मैत्री म्हणतात डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळ्यात न प्रेम
दाखवता. जे प्रेम करतात त्यांना बाबा म्हणतात, त्यांना बाबा म्हणतात, त्यांना बाबा म्हणतात. बरोबर सांगलंय काय एका 9 महिने तुका म्हणजे मी सांगलंय 9 महिने एका बारी असाने 9चे 18 होऊ दे आणि 18च्या नंतर 9 होऊ दे. ऋषी 500 घेतल्याशिवाय जाऊचा काय तुका लक्षात ठेव. तो काय सांगता मोठं पंडित तो सांगता बघ काय परमिशन घेऊन इलो ऋषी. अरे बाबा म्हणजे हे आता ते सांगतात ना युट्यूबला टाकू नको या करू नको त्याच्या पुढचं काम झालं यार. हा अरे आज आपण युट्यूब वाले आहेत म्हणून आज आपण नवोदित कलाकारांचे चेहरे समोर येत आहेत. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ऐकली जाते बारी. आज इकडे तर उद्या तिकडे पण कोणीही घरात बसून पाठ टेकून ऐकतोय. त्यांनाच सांगले बरा तो सांगता आणि काय शिवाजी महाराजांचा असा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा केल्यानी ता केल्यानी आणि वरून सांगता मराठी माणसाची वृत्ती अशी आहे. मग माझा म्हणणं काय तू सांगा नको ना. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा अरे मग तू मराठी माणसाचीच या करत. आपण आज आपल्या 2 दिवसापूर्वीच सन्माननीय हिंदू हृदय सम्राट ज्यांनी बाळासाहेब ठाकरे ज्यांनी जसा वारसा चालवला तसे आपले राजसाहेब ठाकरे यांनी मराठी मातृभाषेला आज करून दिलेले. बरोबर आहे की नाही. आज नितेश राणे आज बीजेपीचे भारतीय जनता पार्टी आज सिंधुदुर्गामध्ये त्यांना सांगले आणि सिंधुदुर्गात असा तसा पण त्यांनी आज अचलपूर या ठिकाणी जाऊन आवाज उठवला हिंदू धर्मावरती. बरोबर आहे की नाही. ह्यो सांगता तितक्या करणार नाही ह्यो भय बोला. हा जोक गेलो होतो खाऊन द्या आता ते का कारण सकाळी जनशताब्दी ते का पकडूची आहे. हा हा कोण ह्यो हा जातो देवगड तुमच्या घरी घेऊन जात असतं घेऊन जाऊ या पार्सल आमच्याकडे नको. हा बाजू खा ना काय सांगतोय परवाडाचं नाही तर तुमका आता हे बरोबर दिसता. घराकडे जाऊन बघा ग प्रवास होत नाही तो. हा आज खरं हे आईवर सांगले म्हणून आईची एक झलक घेतो बघा. हा बाबांची पण त्यांना घेतले म्हणून सांगले ना डोळे न मिटेपर्यंत ते प्रेम करतात ते म्हणजे बाबा असतात. आज आपल्याला वडील बरोबर आहे की नाही. आई आपल्या खांद्यावर घेऊन फिरतली खय लहान असताना खांद्यावर घेऊन आपली खय बाबू चल खांद्यावर घेऊन फिरतली का तर आपण जे बघतो ते आपल्या मुलग्याने बघितलं पाहिजे. पण बाप असा आहे की तो आपल्याला मानेवर घेऊन फिरतो आणि जे मी बघतो त्याच्यापेक्षा अजून त्याने बघितलं पाहिजे. बरोबर आहे की हा ह्यो सांगता काय काय आता थांबा जरा येऊ देते का येऊन बसाने व्हायचं. करी सुखाचा संसार जरी दुःख ही ढिगभर. करी सुखाचा संसार जरी दुःख ही ढिगभर. माझी माय माऊली घरी मायेची पाकर. माझी माय माऊली घरी मायेची पाकर. माझी माय माऊली
उदरामध्ये जन्म होतो, बरोबर आहे की नाही, ती माता, आणि जिचं उदरामध्ये आपण नष्ट होतो आपण, ती माती, बरोबर आहे ना, एका वेलांटीचा फरक आहे. म्हणून आज आपण आई वडिलांचे कधी उपकार फेडू शकत नाही. आई वडील हे प्रथम दैवत आहे, नंतर आपले सगळे, कारण त्यांनी जन्म दिलेला आहे. आज या ठिकाणी देवेंद्र जोईल या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बाळासाहेब पुन्हा यावे, बाळासाहेब पुन्हा यावे, वाट पाहते सेना, वाट पाहते सेना, जय जय शिवसेना, वो आमची जय जय शिवसेना, जय जय शिवसेना, वो आमची जय जय शिवसेना, जय जय शिवसेना, वो आमची जय जय शिवसेना. बाळासाहेब पुन्हा यावे, बाळासाहेब पुन्हा यावे, वाट पाहते सेना, बघा, जंगलातील एक नंबर लाकडाला साग म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात, आणि ज्यांनी भाल्यावाल्यांची वाट लावली त्यांना शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, वाघ म्हणतात, वाघ म्हणतात. कारण महाराष्ट्र बंद म्हटल्याच्या नंतर महाराष्ट्र बंद, बरोबर ना. आता मागसून चालू कोरोनात 70 रुपयाची ओंबुडी गेलेली, हा काय सांगतलं ते, त्याने डोक्यात हात लावलेली, हा क्वार्टर 600, हा 800, बघ ना रेट वाढीव असते. हा परिस्थिती हा कलियुगा, आणि या कलियुगामध्ये काय होईल त्याचं सांगू शकत नाही. कली येताना कसा आलाय बघा, एका हातामध्ये जीभ आणि एका हातामध्ये लिंग, आणि ह्या दोन गोष्टींचा या कलियुगामध्ये ज्याचा ताबा आहे तो ह्या कलियुगामध्ये टिकला, आणि ज्याचा ताबा नाही तो गेलो, बरोबर आहे ना. आज कोरोना सारखा रोग आला आणि चांगल्या माणसांना घेऊन गेला, बरोबर आहे. आज कोणाची त्या दिवशी खरं आज जर तुम्ही जर पिक्चर बघितला असेल तर धर्मवीर 2, आज परिस्थिती आहे ती खरी काळाची गरज आहे, आणि त्या पिक्चर मधून तुम्हाला दाखवलंय. सर्वांनी एकदा जाऊन बघितलं तर बरं होईल. हा कोरोनामध्ये बॉडी खैलो बॉडी नेऊन जाईत होते काय माहिती नाही, बरोबर आहे ना. पण ह्या कलियुगामध्ये काय होईल हे आपण सांगू शकत नाही. बघा, कष्ट करूनी मेहदी जगूनी उभारली शिवसेना, हिंदू हृदय सम्राट होऊनी धाव घेतला मराठी मना, समाजसेवक व्यंगचित्रकार, समाजसेवक व्यंगचित्रकार होऊनी धन्य झाला,
ताकद होती. आज संस्कृती आपली संपलेली आहे बघा. आज प्रत्येक ठिकाणी गेलात, पहिल्यांदा गणपती असू दे, नवरात्री असू दे, मुंबई सारख्या ठिकाणी आपण सगळे मराठी लोक पूर्ण सण साजरे केले जायचे. पण आता आपली संस्कृती रवली नाही. आज आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहे. बरोबर आहे की नाही? पहिल्यांदा बघा ह्या चाळीमध्ये पूजा केल्या जायच्या, सत्यनारायण महापूजा असायच्या. सत्यनारायण महापूजा असल्याच्या नंतर चाळीतील सर्व मुलं रात्री श्रीकृष्ण परब सांताक्रूज यांच्याकडून हे 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद, मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. पहिल्यांदा चाळीत बघा पूजा केल्या जायच्या आणि त्या रात्रभर जागरण करून पताके बिताके लावले जायचे. आज एखादा या ठिकाणी जरी देवी आणल्या असतील तरी पहिल्यांदा पैसा कमी होता, पण लोकांकडे जी आपली हिंदू धर्माची संस्कृती होती ती टिकवून ठेवलेली होती. आज पहिल्यांदा पताके लावले जायचे, रात्रभर जागरण करून बाबा पताके लावायचे. आता इसरत चाललेले आहेत. आता डायरेक्ट लाईटी लावून झाले का हे चालले रात्री बाहेर. बरोबर आहे ना? आज मुंबई मधली परिस्थिती आहे. प्रत्येक चाळीमध्ये आज एकत्र यायचं हे साधन होतं. आज सत्यनारायण महापूजा असू दे, आज तुम्ही इथे एखादा कार्यक्रम करताय, का करताय? कारण सर्व लोक एकत्र येऊन या ठिकाणी उत्सव साजरा झाला पाहिजे, मग आपली हिंदू संस्कृती टिकली जाणार आहे. पण पूजा असली का गाणं लागायचा बघा. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, दूर करीतो व्यथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा, ऐक सत्यनारायणाची कथा. दूर करीतो व्यथा. आता चाळी तुटत एसआरए डायरेक्ट एसआरए प्रकल्पात, पण त्यांच्या कानात हवा भरली जाता. का अजून एसआरए काय माहिती नसत. यांना कातूला एसआरएची बिल्डिंग बांधूची. बोल हा ना, तो प्रपोजलच देऊ गेलो तो कातूनच बांधतो तो. पण आज एसआरए प्रकल्प आला आणि त्याच्यामुळे आज आपली बघा विसरत चाललेलं. आज पहिल्यांदा गणपती आणला जायचा, 1 फुटाची मूर्ती होती. बरोबर आहे ना? 1 फुटाची 10, 15, 20 वर्षापूर्वी, कालांतराने 20 वर्षापूर्वीची गोष्ट ही 1 फुटाची मूर्ती होती. गाणं होता, पायी हळूहळू चाला मुखाने गजानन बोला. कालांतराने बदल झालो, 3 फुटाची मूर्ती गाणं इला सनईच सूर कसा बरोबर. कालांतराने बदल झालो, जेवढं गणपती मोठो तेवढं तो पावतलो जास्त. आज कोकणामध्ये हीच संस्कृती जपली गेलेली आहे. कोकणामध्ये सांगायचं, आज बुवानी खरोखर सुंदर सांगितलं की परशुराम पांचाळ बुवा कैलासवासी, तसेच चंद्रकांत कदम बुवा, विलास पाटील बुवा, जयराम गाडीगावकर बुवा, वामन खुपकर बुवा, कैलासवासी काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा यांनी काय जपलं. आज कोकण कसं आहे ते दाखवून दिलं आज पूर्ण महाराष्ट्राला. पण आता ह्या मुंबई सारख्या परिस्थितीत जेवढं गणपती मोठो, घरात गणपती असतो पण असतो लालबागच्या राजाच्या लाईनीत गणपती आणलो जाता आणि मोठी मूर्ती डीजे लावलो जाता. कोण खडे नाचता त्याचो पत्तो नसता. हे लावून ह्यानं चांगले मग काहीतरी बारचाव सांगले त्यांना मोठं अभ्यास, बाटले बिटले कसलं सांगले बघला. अभ्यासात त्याचं मोठं बाटल्यांचाच अभ्यास. दुधाची बाटली, राखेलाची बाटली, खयचे सलाईनची बाटली सांगणार त्याला काय काय. हेका माका म्हणते हेका खयसून इतको अभ्यास बाटल्यांचो. मग 10 फुटाची मूर्ती आणली जाता. गाणं बघा खायला, शांत झाली चालू झाली आता कुणाच नाव, आला बाबूराव आता, आला बाबूराव, आला बाबूराव आता, आला बाबूराव, आला बाबूराव आता, आला बाबूराव. शांत झाली चालू झाली आता कुणाच नाव, शांत झाली चालू झाली आता कुणाच नाव, आला बाबूराव, गणेश
चतुर्थी ही आज आपली आपल्या समाधान आहे. हा बानूच्या घराला आली धनगर वाड्याला, बानूच्या घराला आली धनगर वाड्याला, नवरदेव होऊनी सजला, नवरदेव होऊनी सजला. बानुबाईसाठी, बानुबाईसाठी वेडावला खंडोबा, जेजुरी सोडून आला. बाईसाठी वेडावला खंडोबा, तावडे साहेबांकडनं विनोद मंडप. हा साहेब नको बोलू. खय गेलो खय तो ते देतय मी सांगलंय ते का जवान झाला तरी मी देतोय तो खय गायबच झालो तो. हा शोधून घेऊन यावा जरा ते का व्हायचं. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू येते मला लाज. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातल या साज, दिसते मी भारी जणू अप्सराई खास. हाय नकरे वाली कुठे निघाली, घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरणी शीतल. हाय गुलाबी साडी आणि लाल लाल लाल, गुलाबी. बघा आज नवरात्रीचे 9 रंग आहेत, बरोबर आहे ना. रंगांचे रंग अनेक आहेत, अनेक रंग आहेत, पण ज्या रंगाने आपलं आयुष्य बनतं तो म्हणजे पांडुरंग. आणि त्या पांडुरंगाचं नामस्मरण करणं ही काळाची गरज आहे, बरोबर आहे की नाही. रंग तुम्ही बघितलं वानो का आज प्रत्येक सण आज रंग असलो का हे सगळे प्लॅटफॉर्मला लाल सगळं बघू बघू फोटो फोटो असे तुमच्यासाठी. जी था का जिसके लिए, जिसके लिए मरता था, जी था का जिसके लिए, जिसके लिए मरता था. एक ऐसी जो लड़की थी जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी जो लड़की थी जिसे मैं प्यार. बुवा जसं तुम्ही सांगितलं ना आज त्यांच्या काय येत आले ते हळूहळू 50-50 घेऊन येणार ते मला माहिती आहे. ATM ला जाऊन आले असं काय नाही, पैशाची अपेक्षा नाही, पण तुमचं प्रेम हे कायम आमच्या पाठीशी असू दे. हे का काय ते देवा. आवाज एक नंबर. धन्यवाद माऊली. आज बुवा तुम्ही सांगितलं लाडकी बहीण योजना दुर्वास गुरुबुवांनी जो गायला. बुवा खरं तुम्हाला सांगतो गणपतीमध्ये मी तो गजर म्हटलंय. गणपतीमध्ये पुऱ्या भजनांमध्ये मी तो गजर एक एक झलक म्हटलंय, बरोबर ना. आणि तो दुर्वास गुरुबुवांना मी फोन करून सांगितलं बुवा गजर अफलातून झालेलं आहे, कारण त्याच्यामध्ये जे विषय आहेत ना ते खूप सुंदर मांडलेले त्याच्यामध्ये. आणि त्यांच्याकडनं परमिशन घेतली की हा गजर मी म्हणू शकतो का. हा आणि तो गजराचं मला शेअर केलेला आहे व्हॉट्सअपला. हा हा
त्याच्यामुळे जसं मी लाईन कोणतीही असू दे, आपल्या आज जसे तुम्ही असाच तसे मी असे. तू जर तुमचीच बारी पेटली माझी पडली, किंवा माझी बारी पेटली तुमची पडली, तर तसा नाही. दोघांची ज्या वेळेला बारी चढ उतार होणार त्यावेळेला त्या कार्यक्रम मंडळाचा सक्सेस होणार, ही आज काळाची गरज आहे. आज हे कोण काय विचार करणार? तुम्ही सांगलाच ना 4 बंकावाळी एक टाकलंय, पण त्या आपण तसल्याच्या नादाकच लागत नाही. बोलता तर बोला नाही. पण बुवा, जसं तुमच्या गुरुजींनी जसं लाडकी बहीण योजना, पण तसं आमच्या कैलासवासी सुधीर कलिंग लोकराजा, तसं आमच्या गुरुजींनी गजर लिहिलेलं आहे बघा. एक झलक दाखवतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ह्या गाण्याची चाल आहे. काळ झेपावला वादळासारखा, काळ झेपावला वादळासारखा, झाला रसिक गुणी राजाला पारका, झाला रसिक गुणी राजाला पारका, झाला रसिक गुणी राजाला पारका. काळ झेपावला वादळासारखा, काळ झेपावला वादळासारखा, झाला रसिक गुणी. केला साकार इतिहास मंचावरी, सर्व पात्रे जिवंत त्याने केली खरी, सर्व पात्रे जिवंत त्याने केली खरी, सर्व पात्रे जिवंत त्याने केली खरी. आणि रे कोकणी स्वर्ग आणि द्वारका, आणि रे कोकणी स्वर्ग आणि द्वारका, झाला रसिक गुणी या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय, गजराच्या माध्यमातून, कारण खूप वेळ झालेला आहे, 2 वाजलेले आहे. तुमका जसा जाऊचा गावात जनशताब्दी, तसा माका उद्या दापोलीक जाऊचा. आजच माझा झालाय पगार, घेईना लोक नको उदार, गोष्ट पटली झटकन उठली, गोष्ट पटली झटकन उठली, अशी कथा मी गाजवली, अशी कथा मी गाजवली. अहो रात्रिया, अहो रात्रिया, अहो रात्रिया अंतीची, जवा घंटी मी वाजवली या, जवा घंटी मी वाजवली, पंचपदी मी झाले बेकार, करेना माझी कुणी कदर, पंचपदी मी झाले बेकार, करेना माझी कुणी कदर, कदम पांचाळ पाटील जयराम
रूपावलीनं कल्लीना भंग हिरवी गवळण. आज पारंपरिक पहिल्यांदा बाऱ्या होत होत्या, आता काळाची गरज आहे, टाइम नाही, लोकांकडे वेळ कमी आहे आणि त्या कारणास्तव हा 2020 सामना आमने सामने पद्धतीचा. पहिल्यांदा ओ बुवा, आता अरे बुवा. काय अरे बुवा डायरेक्ट त्यांना काय काय सांगले, शाळेत कवट्या घालतात काय, अजून काहीतरी शाळेचं काहीतरी सांगा होतं. हो असंच लहानपणी एकदा ना असंच एकदा लहानपणी मुंबईत गेलो, गावात तो शाळेत आणि मुंबईत गेलो आणि वडील कायम घेऊन फिरले, वडिलांनी सगळ्या एका दाखवले नाही. म्हणतात हा बघ, म्हणतात अंबानीचा बंगला दाखवते का तगडे नेले नाही, अंबानी सगळ्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचे बंगले दाखवले नाही. पण हो म्हणता बाबा, म्हणता की ह्यांच्या घरात म्हणता ना खळा नाही, म्हणता अंगण नाही कसा. तर म्हणतात ते वडिलांनी सांगितले, अरे बाबू ते मोठे लोक आहेत, त्यांच्या घराला खळ अंगण वगैरे कसं असणार. बोलतात त्यांच्याकडे काय डायरेक्ट सगळं ऐसपैस असतात, अंगण बिंगण काय नाही. पण हो म्हणता की अंगण नाही तर मग म्हणतात त्यांचे कपडे बिपडे सुकत घालूचे वांदे होतात. कपडे म्हणजे किती छान होतं बघा. एका गावात ते दिसतातच हडे भाऊ गेलो मुंबईत, म्हणून चांगले एसआरची बिल्डिंग बांधित तो तडे कातवन. तसं तो सांगत गेलो की अंगण बिंगण नाही. म्हणतात ते त्यांनी सांगले नाही, अरे सुशांत बाबू म्हणतात की असं अंगण बिंगण नाही असत, सुशांत होईल बाबू बस. त्यांनी सांगले नाही की बाबा असं नसतं बाबा सुशांत, की इकडे बाबू हा म्हणतात ह्या मोठमोठ्या लोकांच्या घरी खाळा बिळा काय नसता. पण हो विचारता म्हणतात जर आपली आजी जर हडे रवा केली, आपली जर आजी हडे रवा केली तर तिचे म्हणता पापड घालून वाळत घालूचे वादे होतले. पण ते म्हणतात तुझी आजी हडेकडे ह्या करू येतलीच कशा पापड वाळत घालून ना. अंबानी बोलले होते ना एकदा, सगळे बिझनेस टेक ओव्हर करणार आहे म्हणून, म्हणजे असं यो शान टेक ओव्हर करू म्हणते. त्यांना चांगले घ्यायचे आजीच पापडांचा बिझनेस. राग मानू नको, असं आपलं मस्करी जोक म्हणून. बाकी जनशताब्दी पारंपरिक ती डबल वारी, पारंपरिक ती डबल वारी, पंचपदीनी सजवली, पंचपदीनी सजवली, डिस्को वाल्याच्या बुवारी. त्यांनी भजनाची वाजवली, डिस्को वाल्याच्या बुवारी. गुरुचरणाशी
आई एकविरा माऊली झाली कोल्यांची सावली, आम्हा कोलीवाण्यांच्या हाकेला धावली. एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला, एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ कसा सुंदर रंगाने सजवला. आई एकविरा माऊली हो, एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाने सजवला. बघा आज या मंडळाचं सांगायचं कौतुक. आज श्री साई सेवा मित्र मंडळ आज 12 वाजल्याच्या नंतर मुंबईमध्ये बुवा पोलीस येऊन टपतात. 12 वाजल्याच्या नंतर. पण आज कोणाची हिंमत झाली नाही, कारण नगरसेवकच पाठी बसतात तर काय बघा. 2 वाजत येईल आता. त्याच्यामुळे मंडळ तसा असायचं लागतं. नाही तर काय काय आमका 12 वाजता गुटाळून 12 काय 11 वाजता आमका गुटाळून पाठवलेले होते. हा मी चढ केले नाही, पण असो माणूस असणार खरं एकदा जोरदार टाळून जाऊ दे. बरं असा ना की फक्त बोल बच्चे नव करत नाही, ते 50-50 आणून नव देतात का ते चार्जेबल रवा गोय म्हणून. मग फक्त पॉवर बँक आणू नको, ते वाट लागतात. आणलीच नाही ना बॅटरीच चार्जिंग करूची. आता जाऊन चार्जिंग करणार. बघा काय 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 तो काय काय सांगले त्याने. थांब जरा. हा नाही 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 त्यानं काय काय सांगल्यानंतर वाईट जरा माझ्या लक्षात नाही. कारण हे कसा माहिती आहे खरं आज बुवांची प्रगती कशी कंटिन्यू जर रेग्युलर 9 दिवस ते कार्यक्रम आणि 9 दिवस चांगले. मी काय सांगले पहिल्यांदा मी सांगले खय जात असता थांबा थांबा हे वा पहिल्यांदा मी सांगले एका 9 दिवसाचे 18 दिवस होते आणि 18 दिवसाचे 9 महिने कार्यक्रम होते. पण ह्या माणसाने विचार एवढं केलं त्याचं असोच म्हणजे तो विचार बघा त्याचं खडे गेलो तो पोचलेलो. आणि वरून सांगतो तो मी 25 वर्षाचा एक प्रेमात लगीन करूचच ना. वेळ असायचं करतं ना. मग प्रेम असा असता सांगून झालंय मग मुहूर्त चांगले तू सांगता बघा काय. मग प्रेम असं करायचं ना तसं करायचं मग ह्या नाही करायचं मग लगीन करूचच नाही का पोरांबरोबर प्रेम करत सांगता म्हणजे दाखवचे दात वेगळे आणि मागसून दात वेगळे. हा काय सांगल्यान ते ना. अरे मगाशी चांगले तसा शिवाजी महाराजांचा असा करायचा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असा केल्याने तसा केल्याने. पण मराठी माणूस माणसाची पाठी घेतलं. कोणी घेतलं रे तुका पाठी आजपर्यंत सांग बघ. पोचला ना भेटला ना. हा पण असं नसतं. लक्षात ठेव कोणचा पाठी खेचू शकणार नाही. ज्याचा कष्ट आज तू एक कष्ट केलंस म्हणून तुझं आज काहीतरी नाव आहे. ज्याची मेहनत आहे म्हणून तुझा नाव आहे. कोण पाठी खेचू शकणार नाही. हा आपला ना सगळा वर लिवलेला असता. बरोबर ना. तुका जन्मात कधी येतलस कधी मरण पावतलस कोण कोणाचा. अरे धोंड्या कापटून माणूस मारता
हंड्या कापटून माणूस मरता, तुझा माझा काय घेऊन बसलं? मग म्हणते रे नाही नाही वरसून जाताना बापा गेले नाही, 4 जण असते त्याच्यात एक धड नसतो लो खाली लो अरे मी नाही सांगा, मी काय सांगलं 4 जण असते धरू, बरोबर आहे ना? आता ॲम्ब्युलन्स असतात नाही, अरे 5 होतो असं विषय नाही हो, 4 जण असतात पण एखाद्याचे लावून असतात, त्याच्यामुळे पाय गटाकलो का त्यानं अशी मान टाकले, बरोबर की नाही? हो असं सांगित राहतो ना, म्हणून माका मग काय सांगायचं लागतं. तुमका सुशांत एका सांगलंय त्यानी प्रथाई गाजवली डिस्को वाल्या त्या बुवानी. MK स्पोर्ट यांच्याकडून हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गणेश पांचाळ बुवा यांचे शिष्य, या ठिकाणी सुप्रसिद्ध बुवा कृष्णा प्रभाकर शिरसाट, श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ शांतीनगर ठाणे, आज ठाण्यावरून बुवा हा कार्यक्रम ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी 101 आणि आमचे पकवाजवादक विनोद मांडवकर यांच्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी हा गजराची सांगता करतोय, बरोबर आहे की नाही? आणि या ठिकाणी हा टाळाच 2 वाजत इलेले आहेत, त्यांनी अर्धा तास सांगलेली, तरी पण जास्त झालं. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे YouTube चॅनलचे आज सर्व कोकणामध्ये 1 नंबर ज्यांचा आहे ते तुषार नलावडे साहेब या ठिकाणी. आणि तसंच त्यांचं सांगायचं पकवाज वाजक सगळं करतात. आणि आज पण तू मधी गायब झालो ना बाबा, आपल्या त्यांच्यावर इतके प्रेम आहे ना, ते मधी गायब झालं तर त्यांना फोन लावून यांना विचारलंय सगळ्यांना, बाबा तुषार दादा काही दिसणार नाही. तो म्हटलं कामाच्या गडबडीत तो ह्या काहीतरी कामामुळे तो येऊ भेटत नव्हता. इतक्या प्रेम आणि तू सांगतोस 500 जीपे करा दिले का? कधी? सकाळी 7 वाजता काय 45 7? अरे बाबा 7 वाजता नको, आता करते का 2 वाजता? माणूस गेलो तुझ्याकडे नाही काय सांगत रे बाबा. पुढे चला ठीक आहे. उदो बोला उदो अम्मा बाई माऊलीचा ओ, उदो बोला उदो अम्मा बाई माऊली.